सुस्वागतम सुस्वागतम. आज आपलं भाग्य आहे की आजच्या या शिष्यवृत्तीच्या कार्यक्रमाला आपल्या गावच्या प्रसिद्ध व्यक्तिमत्व, गरिबांच्या तारणहार, गायकवाड घराण्याच्या सुनबाई सौ नंदिता वहिनी साहेब गायकवाड आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. माझ्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी त्या उपस्थित राहिल्या, त्याबद्दल आपल्या शाळेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आणि कैलासवासी सौ लताबाई गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ 5,000 रुपयांची शिष्यवृत्ती त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी मुलांना द्यावी अशी मी त्यांना विनंती करतोय. हो, कैलासवासी सौ लताबाई गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपये शिष्यवृत्तीची मानकरी आहे निलोफर शेख. खर तर ह्यो मान आमच्या राणा भाऊजींचाच आहे, कारण समधी मेहनत त्यांनी स्वतः केली. त्यामुळे हे बक्षीस निलोफर शेखला त्यांनी स्वतःच्या हस्ते द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. घ्या. वहिनी म्हणल्या की मी लई मेहनत केली म्हणून, पण खरी मेहनत अंजलीबाईंनी केली. निलोफरनं अंजलीबाईंचा आदर्श ठेवला, तर हे बक्षीस अंजलीबाईंनी द्यावा अशी मी विनंती करतो. जॅकी आमच्या वहिनीने लई चांगली आयडिया काढली, पण माझ्या वतीनं मी अजून एक स्कॉलरशिप जाहीर करतो. ज्याचा इज्जत आहे आमचा बारक्या सिद्धार्थ ढेरंगे पाटील. कारण आपल्या देशाला शेतकऱ्यांची लई आवश्यकता आहे. गावात राहून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.